नमस्कार मित्रांनो, मी आज इथं माळावर आलो आहे आणि माझी जी जागा आहे, त्या जागेवर मी काहीतरी झाडं बागायत करणार आहे. तर ते आपण बघूया व्हिडिओ. आता जे-सी-बी मागवलं आहे. आता जे-सी-बी येतोय. तर बघूया जे-सी-बी कधी येतोय ते. हा बघा मित्रांनो, पाठून आता हा जे-सी-बी येतोय. आता हा जे-सी-बी माझ्या बागेमध्ये लावणार आहे आणि आपला बंधू दिलीप हा मला संपूर्ण सहकार्य करणार आहे. तर बघूया आता काय होतंय ते. चला. चला, तर जे-सी-बी आता जागेवर चाललंय आणि दिलप्या बसला याच्यात, आपला बंधू. माचीस घे. बघूया आता जे-सी-बी कुठून पहिला स्टार्ट होतोय ते. आता ह्या जागेमध्ये काजू, फणस आणि आंबे आणि कोकम या वस्तूची लागवड करायची. आयुष्यातल्या पहिल्यांदाच ही लागवड करतो मी आता, आणि दिलप्याच्या मदतीने. आता दिलप्याच आपला गुरु पण आहे आणि भाऊ पण आहे. तर चला बघूया आपण. माझ्या ह्या जागेला कोल्याचं पाणी हे नाव आहे. कोल्याचं पाणी बोलतात ह्या जागेला. तर आज पहिल्यांदाच आयुष्यात मी आपल्याला विकसित करत आहे आणि काहीतरी बाग लावूया आपल्या पुढच्या पिढीसाठी. कारण मागच्या पिढीने तर आम्हाला फक्त जागा ठेवली आहे. आता आपण बघूया काय करायचं ते. हा खैराचं झाड आहे. हे पण मुदासकट काढून टाकायचंय. हे बघा, दिलप्या, मी आणि जे-सी-बी. आता दिलप्यामुळे मला आज भाग्य लाभलंय जे-सी-बी लावायचा. तर आपण बघूया पुढं काय होतंय ते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आहे ना, आमच्या घरातला मोठा भाऊ जो विठ्ठल तात्या यांनी मला काल ही पूर्ण हद्द दाखवली. कारण इथं अर्ध पूर्ण जंगल झालेलं आहे. त्यामुळे मला काही माहिती नव्हतं. पण विठ्ठल तात्यांना मी सांगितलं, तात्या जरा वेळ काढा. तात्यांनी वेळात वेळ काढून मला ही जागा दाखवली आहे. त्यामुळे आता दिलप्याला घेऊन आणि हा जे-सी-बी घेऊन पूर्ण लावून ही जागा साफ करून पुढं बघूया आपण काय बाग करायचे ते. कारण माझं स्वप्न आहे थोडे काजू, थोडे आंबे आणि 2-3 फणस आणि एक रातांबे म्हणजे कोकम, ही सर्व झाडं या बागेमध्ये लावायचा विचार चाललाय. पहिले एक बाग घडूया, त्याच्यानंतर पुढचं स्वप्न पुढं बघूया. चला. तसं जर खरं बघायला गेलं ना, कारण मी आता डोळ्यांनी विनायक दादांची बाग बघितली. दादांचं पण मोठा आशीर्वाद आहे. मोठ्या आईचा आशीर्वाद पकडा किंवा मोठ्या वहिनींचा आशीर्वाद पकडा, घरातल्या मोठ्या लोकांचा आशीर्वाद. आज आयुष्यात पहिलं एक महत्वाचं काम करत आहेत विठ्ठल तात्या आहेत. घरातले आमचे सर्व मोठे व्यक्ती आणि कुलस्वामी आई लक्ष्मीबाई हिचा एक आशीर्वाद. त्या आशीर्वादामुळेच मी आज ही जागा विकसित करत आहे किंवा बाग करत आहे. तर बघूया आपण या सगळ्या मोठ्यांच्या आशीर्वादाने काय करतो ते. परत माझ्या घरातले जे पूर्वज आहेत, माझे आजोबा असू दे परशुराणा, वडील भिकाजी पवार, सर्वात महत्वाची आमच्या घरामध्ये जी मोठी भूमिका असेल ती आमची म्हातारी म्हणजे अनुसया पवार. हिचं सर्वात मोठं ह्या जागेसाठी योगदान राहिले. कारण हिने ती जागा ठेवली आणि मी ती जागा आज वाचवून ठेवली आहे. त्यासाठीच हे सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्या सर्वांचे आशीर्वाद असेच राहू दे आणि मी हे जे कार्य घेत आहे ते कार्य चांगल्या पद्धतीने योग्य पार पडू दे. हेच आईच्या कृपे, माता महालक्ष्मीच्या कृपे, आशीर्वादाने ही जागा विकसित होऊ दे.
हा दिलप्या जो आता तोडतो ना, हे खैराचं झाड आहे. याच्या आतमध्ये लाल गर असतो. हा, त्याचं कात बनतं आणि हा कात कलर कंपनी वगैरे अशा अनेक ठिकाणी जातो जिथं गरज असते तिथं. हे वरचं साल सोलावी लागते. हे बघा, हे JCBने सगळं जंगल साफ केलं. आता पाठीपर्यंत बघा पूर्ण झाडे वेली वगैरे असं जंगल होतं की तिथून आतमध्ये घुसायची पण भीती होती. आता हे बाहेरच्या साईडने जरा तुम्ही बघितलं ना, हे बघा पूर्ण साफ झाले वरपर्यंत, लांबच्या लांब जमीन साफ झाली. आता हे बघा तुम्हाला आतल्या साईडने दाखवतो. बघा समोर JCB अजून हे थोडंसं जंगल आहे, हे पण सगळं साफ करायचं आहे. पूर्ण उद्या सकाळी जर फ्लॅट जो पूर्ण ओपन होईल ना, त्यानंतर बघता येईल की किती झाडं बसतील, किती खड्डे आहेत आणि किती लागवड करायची ती. तर चला परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.